इतिहास गवाह आहे, गाय छापला कधीच मुंग्या लागत नाहीत. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचं आहे. एक काम कर तू पिल्लू, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. हॅलो सासूबाई, मला एक 10,000ची गरज होती हो, देता का? अहो जावाई, ते पहिले माझे 10,000 घेतलेले आधी द्या आणि पुन्हा दुसरे पैसे माग. इथून पुढे मला पैशासाठी फोन लावी जाऊ नका आता. अहो मी दुसऱ्या कोणाला कसा फोन लावेल? मला तुम्ही मामा हेच आहेत ना माझ्या जवळचे, मी तुम्हाला फोन करीन ना. जाऊ दे, नसले द्यायचेत नका देऊ. बया उगच नाराज केलं बाई जावायला. फोन पे टाकी ते आता. हा हॅलो जावाई, फोन पे टाकले 10,000. काय उपकार केला काय मग पैसे टाकलेत तर? तुमची पोरी नाही एवढी सांभाळीत मी. काय जावाई बाय, द्या ती द्या पुन्हा अजून चोराच्या उलट्या बॉम्बा आहे का आता? ही कसा कुठं नाही. जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला, जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी, आणि जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच भांडणं. नवऱ्याला पण पंख असतात, पण ते बायको माहेरी गेल्यानंतरच फडफडतात. अहो तुम्ही रोज जे शेवंतीचे फुलं तोडायला जाता का नाही? मग ती शेवंती आज घरात आलती. चार दिवस झालं, तुझ्या काय गोळ्या बिळ्या चुकल्या तर काय का जरा? का आता काय झालं? माझ्या तोंडाला कसलीच चव लागना झाली. कस काय चव लागल? शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का? हॅलो हा संजय आहे का म्हणलं? कोण? संजय बोलतोय का? संजय नाही, संजयची बायको बोलतीय. हा मी बजाज फायनान्स कंपनीतून बोलतोय. हा बोला ना गुरुजी. अहो ते तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. कशाची? अहो तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत म्हणलं. हा मग? हा मग ते तुमचे मिस्टर कुठे आहेत? अहो माझं मिस्टर नाही तर माझा नवरा झोपलाय. बोला की. मिस्टर नाही तर नवरा झोपलाय? हा माझा नवरा झोपलाय. मिस्टर काय असतंय ती? मिस्टर म्हणजेच नवरा हो. हा तीच माझा नवरा झोपलाय. बोला की. अहो तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. अहो साहेब आता तीच थाकल्यात व झोपल्यात. सकाळी चहा प्यायल्यात 2 कप. मरणाचं थंडी वाजत होती, सकाळी 1 कप दिला आणि मगाशी 1 कप दिला. आता झोपल्यात. बोला की. मग ते थकलेत म्हणून काय गाडीचे हप्ते भरायचे नाहीत का तुम्हाला? अहो आता गाडीचा हप्ता भरला असता. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याच? लिहिणार जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. या जावाई या. काही खुर्ची सतरंजी काही द्या की बसायला. हा बसा जावाई. मी नसतोय पोत्या बसत. बरं ते थोडंच राहिले मटण. बसायचं असलं तर बसा, नाही तर निघा बरं तुम्ही आपलं. घ्या 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 पटकन. त्याला काय होते पोत्यावर? पोते तर पोत्यावर. आधी म्हणले बसायचं नाही आणि मटणासाठी त्या पोत्यावर बसलेत. काय हलकटपणा आहे बाय असला. काय म्हणले मग डॉक्टर? काय डोकं लय दुखत आहे तर ते म्हणले सिटी स्कॅन करावं लागेल. जावाई तुमच्या एकल्याच्या डोक्यासाठी सगळ्या सिटीचं कशाला कॅन करायचंय? सगळ्या शहराला कशाला तुमचा ताण? अहो पांढऱ्या पेंडीवर डोळे शर्ट घालत जाऊ नका. का ग? ती शेजारी सारखी म्हणते तुझं वरण भात आहे. अहो मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न करणार ना? काय तुझं डोकं बिकं फिरले काय? अजिबात नाही. तुम्हाला सांभाळायला कोणतरी पाहिजे लो. तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्हाला माझी शपथ आहे. बात सही आहे. आता तू एवढं शपथ घालायला लागल्यास तर मग करीन दुसरं लग्न. तिला आपल्या या घरात आणणार ना? हा घरात आणेन, पण आपल्या रूम मध्ये नाही ठेवणार. तिला माझे दागिने देणारा? अजिबात नाही. मी तिला दुसरं नवीन तयार करून देणार. ती माझं चप्पल विप्पल वापरली तर? कसं शक्य आहे? तुझं 7 नंबर चप्पल आहे, तिचा 9 नंबर बसत्यात. मराठी भाषा जरा आहेच विचित्र. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय बोलतो? गाडी बंद आहे. हा, पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो? पोरगी चालू आहे. बघा कदर करायला शिका माझी. कंदील घेऊन जरी फिरलो तरी माझ्यासारखी भेटणार नाही.
रामा पांडुरंगा विठ्ठला तुझ्यासारखी कोणाला भेटू पण नाही. खावा माझी शपथ की तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ आजपासून दारू नाही पिणार. आणि परत पिला तर परत शपथ घेणार. होय रे ऋषी दादा, तुला गर्लफ्रेंड होती ना? होती की, पण तिचं लग्न झालं. मग तुला खूप त्रास होत असेल ना? होय, खूप त्रास होतोय, कारण लग्न माझ्या संगत झाले. तुला इतके दिवस झालं मागं लागली होती दारू सोड म्हणून सोडला नाहीस. मग आता असं काय झालं जे तू दारू सोडलायस? शेजारी म्हणत होते तोंडाचा वास येतो.